विमानाच्या आगीमध्ये अजितदादांकडील कागदपत्र जळालेली नाहीत, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला? आमदार रोहित पवार यांनी हा सवाल उपस्थित केलाय. अकाउंटेबल मॅनेजरची चौकशी कधी करणार, असाही सवाल त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून विचारलाय. आता हे कुठं होता ब्लॅक बॉक्स? हा इथं होता. आता या ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या त्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर अरे बॉडी कुठं जळली आहे? इथं केबल सुद्धा आहेत, पुढे केबल पण आहेत, त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत. कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो, त्या सुद्धा तिथं मेल्ट झालेला नाहीत. म्हणजे उगाचच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं, म्हणून काहीतरी माहिती काल दिली असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. पुढं हे सगळे उदाहरणं आहेत. ह्याच्यामध्ये हे कुठलं तरी एमिरेट्सचं दिसतंय, एअर इंडिया दिसतंय, हे बँकॉकचं दिसतंय. ह्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये सेम इंटेन्सिटी, सेम आग, सेम टेम्परेचर सगळं असताना ब्लॅक बॉक्स पूर्णपणे त्याच्यामध्ये मिळालेला आहे. पुढं आता हे बघा, इथं केबल आहे, केबल सगळ्या तुम्हाला दिसतील. अजून तुम्ही व्हिडिओ बघितला तर केबल तशाच्या तशा तुम्हाला दिसतील. अजितदादांचा विमानाचा आणि इथं सगळ्या केबल आहेत. आणि त्याच्या पुढच्या भागाला इथं काय ठेवलं असेल तर 2 कॅन ठेवले असतील असं आमचं मत आहे. ते शोधण्याची जरूरत आहे.